नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नागपंचमीचे महत्त्व जाणून घेणार आहोत. नागपंचमी हा आपला भारतातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. त्याबद्दल थोडीशी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. नागपंचमी. नागपंचमी हा श्रावण महिन्यात येणारा पहिला सण आहे. नागपंचमी हा पारंपरिक सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील पंचमीच्या दिवशी येतो, म्हणजेच श्रावण या महिन्याच्या 5व्या दिवशी येतो. देशभरामध्ये हा सण उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी नागाची पूजा केली जाते. ग्रामीण भागात सर्व स्त्रिया एकत्र येऊन पारंपरिक वेशभूषा करून वारुळाजवळ जातात व नागाची वारुळाची पूजा करतात. नागदेवतेला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. नागाला शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते. या दिवशी शेतकरी शेतात खुरपणी, नांगरणी, कोळपणी करत नाहीत. नागपंचमीचे महत्त्व. कृषी महत्त्व. श्रावण महिन्यात शेतकरी नागपंचमीच्या दिवशी सापांची पूजा करून त्यांचा शेतीसाठी आशीर्वाद घेतात. प्रकृती संरक्षण. नाग, साप यांना निसर्गाचा व शेतीचा एक महत्त्वपूर्ण घटक मानले जाते. त्यांना अन्नसाखळीचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी सापांची पूजा करून त्यांचे संरक्षण केले जाते. आध्यात्मिक महत्त्व. नागपंचमीला नागांची पूजा करून त्यांच्या कृपेची मागणी करतात. नागांची पूजा केल्याने कुटुंबाला सुख, समृद्धी व संकटापासून संरक्षण मिळते, अशी श्रद्धा आहे. धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मात सापांना पवित्र मानले जाते. भगवान शिवाच्या गळ्यातील नाग, भगवान विष्णूंचा शेषनाग यांचा उल्लेख धार्मिक ग्रंथांमध्ये आहे. त्यामुळे नागपंचमीला धार्मिक श्रद्धेने पूजा केली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.